पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले हे उजनी धरण आणि आपण आता आहोत उजनी धरणाच्या याच उजनी धरणातील बॅकवॉटरवरती म्हणजेच पाणलोट क्षेत्रावरती. ज्यावेळेस उजनी धरण झालं त्यावेळेस या पाणलोट क्षेत्रातील किंवा पुणे, सोलापूर, नगर ह्या जिल्ह्यातील लोकांना एक आशा झाली होती की उजनीचं पाणी थांबवल्यानंतर आपण सुजलम सुफलम आणि समृद्धी येईल. तसं झालंही, पण हे आनंद हे सुख मात्र अनंत काळापर्यंत टिकणारं नाही. कारण उजनीचं पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी सुद्धा योग्य नाही. हे असे अनेक रिपोर्ट अनेक जलतज्ञांनी अनेक संस्थांनी ह्या पाण्याचं परीक्षण केल्यानंतर झालेले आहेत. खरं तर उजनीच्या ह्या पाण्यापासून कॅन्सर होऊ शकतो, कॅन्सर होऊ लागलेत असंही निदान अनेक ठिकाणी झालेलं आहे. अनेक माध्यमांनी याविषयी अनेक वेळा जनजागृती केली, बातम्या केल्या, पण प्रशासनावरती याचा काही एक फरक पडला नाही. आता जवळपास पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यामध्ये जवळपास कॅन्सरांची संख्या वाढत चालली. कॅन्सर रुग्ण वाढत असल्याने या परिसरामध्ये कॅन्सरचे हॉस्पिटल होण्याचं सुद्धा प्रमाण वाढले. ह्या उजनीवरून सोलापूर जिल्ह्याला पिण्यासाठी पाणी जातं. खरं तर या उजनीच्या पाण्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून येणारा मैलमूत्र हे खरंच शुद्ध होऊन येत आहे का, किंवा त्याचं शुद्धीकरण करून होत आहे का, हे अनेक वेळेस लोकांनी सिद्ध करून दिलं की हे होत नाही. पावसाळ्यामध्ये हे सगळी घाण उजनी धरणामध्ये येते आणि तशीच ती घाण पुन्हा सोलापूर आणि इतर सोलापूर जिल्ह्यातील नगर जिल्ह्यातील पाणी पुरवठा संस्थांना हे असंच पाणी जातं. काही ठिकाणी शुद्धीकरण होत असेल, पण त्या शुद्धीकरणाचे सुद्धा नमुने घेतले असता ते शुद्धीकरण पूर्णतः होत नसल्याने अनेक रुग्ण वेगवेगळ्या विकारांनी त्रस्त आहेत. म्हणजे खरं तर जे 30-40 वर्षापूर्वी उजनी झाल्यानंतर जी लोकांच्या मनामध्ये संकल्पना होती, तिचं आता कुठंतरी थोडंसं लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ लागली. नमस्कार, मी अनिल पाटील, महाराष्ट्र विकास केंद्राचा अध्यक्ष आणि पाणी प्रश्नाचा अभ्यासक. उजनी धरणातील पाण्याची गुणवत्ता खराब झालेली आहे असा अहवाल नुकताच मुंबईच्या एका संस्थेनं दिल्याबाबत सगळीकडे चर्चा सुरू आहे. मी आपणास नम्रपणे सांगू इच्छितो की महाराष्ट्र विकास केंद्र या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सन 2002-03 सालापासून संपूर्ण भीमा नदी खोरे आणि विशेषतः उजनी जलाशयातील पाण्याची उपलब्धता, वापर, वाटप आणि पाण्याची गुणवत्ता, त्याचं प्रदूषण, प्रदूषणाचे तोटे याविषयी लोकजागरण करत आहोत. याबरोबरच या अनुषंगानं अनेक चर्चासत्र किंवा लोकोपयोगी उपक्रम घेतले आणि सरकारला त्या अनुषंगानं अहवाल सादर केलेले आहेत. पाण्याची गुणवत्ता अत्यंत खराब आहे हे निर्विवाद सत्य आहे. आणि खराब असण्याचं मुख्य कारण काय, तर पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर याचबरोबर 11 नगरपालिका, भीमा नदीच्या काठावर असलेली 196 गावं, 10 औद्योगिक वसाहती, अनेक सहकारी आणि खासगी साखर कारखाने आणि इतर औद्योगिक वसाहती, इतर कृषी प्रक्रिया संस्था याच्यामधून संपूर्णपणे पाणी कुठलीही प्रक्रिया न करता नदीत येतं, ते उजनी धरणात डिपॉझिट होतं. त्याच्यामुळं उजनीच्या पाण्याची गुणवत्ता खराब झालेली आहे. उजनी धरणातील पाण्यातील डिझॉल्ड ऑक्सिजन म्हणजे विरघळलेल्या स्वरूपातील ऑक्सिजन अत्यंत कमी झालेलं आहे, जे आपल्या दृष्टीनं, मानवाच्या दृष्टीनं हानिकारक आहे. याचबरोबर अनेक जे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं जे काही पाण्याचे गुणवत्तेचे निकष दिलेले आहेत त्या निकषामध्ये हजारो पटीनं काही ठिकाणी व्हायोलेशन झालं. जसं की बीओडी, सीओडी जो आहे तो आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मानकापेक्षा सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं हे पाणी पिण्यासाठी हानिकारक आहे. मानवासाठी जसं हानिकारक आहे तसं पशुपक्ष्यांसाठी हानिकारक आहे, जलचर प्राण्यांसाठी हानिकारक आहे. उजनी धरणामध्ये ज्या ठिकाणातून पाणी येतं ते पुणे शहरामधून अधिकृतपणे महानगरपालिकेने सांगितलेलं आहे की आम्ही 40% पाणी जे सांडपाणी आहे ते एकत्र करू शकत नाही. उर्वरित जे पाणी एकत्र केलं जातं त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी शुद्ध होतं का नाही या संदर्भातली आकडेवारी गेली अनेक वर्ष अनेक संस्था, मी आणि माझ्यासारखे अनेक लोक चर्चा करत असून, मागणी करत असून कधीही प्रशासनानं त्याची दखल घेतलेली नाही आणि ते जाहीर केलं नाही की जे प्रदूषण नियंत्रण मंडळ जाहीर करतं त्याच्यावर आमचा कुठलाही विश्वास नाही. अशा पद्धतीनं उजनीत पाणी येत असल्यामुळं ते पाणी केवळ
उजनीवर अवलंबून असणाऱ्या लोकांसाठीच नाही, तर ज्या ज्या ठिकाणी ते पाणी पोचतं त्याच्यातून सरफेस वॉटर म्हणजे नदीतलं आणि तलावातील पाणी तर खराब होईलच, याबरोबर भूगर्भातील पाणी देखील खराब होण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे. आणि म्हणून सरकारनं त्वरित यावर निर्णय घेण्याची गरज आहे. उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या आणि पुढं कर्नाटकमधल्याही लोकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणावर या निमित्तानं धोका निर्माण झालेला आहे, हे या निमित्तानं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. जे उजनी धरण झाल्यानंतर लोकांना वरदान वाटलं, तेच उजनी धरण आज शाप होतंय की काय, त्या उजनी धरणाचं पाणी शेतकऱ्यांसाठी शाप ठरते की काय असंच म्हणावं लागेल. मधुकर गालांडे, न्यूज 18 मराठी, इंदापूर, उजनी.